लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो आणि या सर्व घडत असताना कोण घडवणार? हे घडवणार तुम्ही दिलेला सूचना, तुम्ही दिलेला आम्ही 7 प्रश्नावलीचा एक QR कोड तुमच्याकडे पोहोचतोय आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा. उद्याचा भारत, माझा भारत आणि 100 वर्ष आझादीचा भारत कसा असेल, कसा आमच्या छत्रपती संभाजीनगर असेल याचा प्रश्नावलीचा उत्तर द्या आणि नक्कीच तुमच्या सूचनाचा प्रशासन म्हणून दखल घेऊन तुमच्या इच्छातील विकसित छत्रपती संभाजीनगर, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत आपण घडवणार आहे. चला मग दिलेल्या प्रश्नाचा उत्तर तुम्ही द्या. 7 प्रश्नाचा व्यवस्थित उत्तर देऊन आमच्यापर्यंत पोहोचवावा. जय महाराष्ट्र, जय हिंद.